श्री स्वामी समर्थ. भाद्रपद महिना सुरू झाला की गौरी गणपतीची चाहूल ही आपल्याला लागलेलीच असते. हा सणोत्सव जसा जसा पार पडेल त्यानंतर येतो तो म्हणजे पितृपक्ष. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून हा पितृपक्ष सुरू होतो. तो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत चालू असतो. हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्व असतं. या काळामध्ये आपल्या पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजन केलं जातं आणि तसेच काही उपाय देखील केले जातात. या उपायांनी आपला पितृदोष नाहीसा होतो अशी मान्यता आहे. पितृपक्ष हा 15 दिवसांचा असतो. यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचं पूजन तिथीनुसार केलं जातं आणि असं म्हणतात की या काळामध्ये आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येत असतात. त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावरती कृपा करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती आणि भरभराट येत असते. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की पितृपक्ष आता कधी आहे, त्याची तारीख काय आहे, पूजा विधी कशा पद्धतीनं करायची आणि तुम्ही जेव्हा तुमचा पितृपक्ष किंवा पितरांचं पूजन करणार आहात ती तिथी तुम्ही कशा पद्धतीनं काढायची. अशा एक ना अनेक सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. हा पितृपक्ष भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा म्हणजेच रविवारी 7 सप्टेंबरला सुरू होत आहे आणि याची समाप्ती अश्विन कृष्ण पक्ष अमावस्येला रविवारी 21 सप्टेंबर 2025ला होणार आहे. आता या पितृपक्षामधील श्राद्धाच्या तिथी कशा पद्धतीनं आहेत ते आपण जाणून घेऊया. पौर्णिमा तिथीचं श्राद्ध हे 7 सप्टेंबरला साजरं केलं जाईल. त्यानंतर प्रतिपदा तिथीचं श्राद्ध 8 सप्टेंबर, द्वितीया 9 सप्टेंबर, तृतीया बुधवारी 10 सप्टेंबरला, तर भरणी तिथी आणि पंचमी तिथी श्राद्ध हे गुरुवारी 11 सप्टेंबरला साजरं केलं जाणार आहे. षष्ठी तिथी ही शुक्रवारी 12 सप्टेंबरला केली जाईल, तर सप्तमी 13 सप्टेंबरला, अष्टमी 14 सप्टेंबर, नवमी 15 सप्टेंबर, दशमी ही मंगळवारी 16 सप्टेंबर, एकादशी तिथीचं श्राद्ध हे 17 सप्टेंबरला बुधवारी होणार आहे, तर द्वादशी तिथीचे श्राद्ध हे गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी असणार आहे. त्रयोदशी तिथी ही माघ श्राद्ध हे 19 सप्टेंबरला केलं जाईल, तर चतुर्दशी तिथी ही शनिवारी 20 सप्टेंबर रोजी असणार आहे. तर यानंतर केली जाणारी सर्व पितरी अमावस्येचं श्राद्ध हे रविवारी 21 सप्टेंबर 2025ला होईल आणि त्याच दिवशी आपला हा पितृपंधरवडा आपण जो म्हणतो तो समाप्त होईल. आता यानंतर आपण जाणून घेऊया की पितृपक्षामध्ये तुम्ही जी पूजा विधी करणार आहात त्या कशा पद्धतीनं करायच्या आहेत ते. पितृपक्षामध्ये तुम्हाला या श्राद्ध पूजेसाठी कुंकू, लहान सुपारी, रक्षासूत्र, तांदूळ, कापूर, हळद, देशी तूप, आगपेटी, मध, काळे तीळ, तुळशीची पानं, सुपारी, हवन सामग्री, गूळ, मातीचा दिवा, कापसाची वात, धूप, काडी, दही, गंगाजळ, खजूर, केळी, पांढरी फुलं, उडद आणि गाईचे दूध, तूप, खीर, भात आणि मूग, ऊस इत्यादी गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. आता ह्यानंतर आपण श्राद्धविधीचं पिंडांचं विधान काय आहे ते जाणून घेऊया आणि घरच्या घरी ही श्राद्धविधी कशी करायची ते देखील पुढे समजून घेऊ. तर लक्षात घ्या की धर्मग्रंथानुसार श्राद्धविधीमध्ये 3 पिंडांचं विधान असतं. त्यामधलं पहिलं पिंड हे तुम्हाला पाण्यात अर्पण करायचं असतं. दुसरं पिंड हे तुम्हाला श्राद्ध कर्त्याच्या पत्नीला द्यायचं असतं. तिसरं पिंड तुम्हाला अग्नीला अर्पण करायचं असतं. जे लोक या नियमांचं पालन करतात त्यांच्यावरती पितरांची सदैव कृपादृष्टी राहत असते. त्यामुळे तुम्ही ह्या विधानांना नक्कीच पालन करा. आता त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर पहाटे लवकर उठून प्रातःविधी आटोपून देवघर आणि पितृस्थानावरती गाईच्या शेणानं सारवून किंवा पाण्यानं स्वच्छ धुवून ते गंगाजलाने पवित्र करायचं आहे. त्यानंतर अंगणामध्ये रांगोळी काढा. घरातील महिलांनी आंघोळ करून सर्व स्वच्छता करून पितरांसाठी भोजन करायचं आहे. त्या भोजनामध्ये आपण पुरणपोळी, खीर, वरण भात, कढी, आमटी, भजी आणि त्यानंतर 2 वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, भेंडीची भाजी, कारले, शेपू अशा सर्व प्रकारच्या भाज्या, 5 फळांचा त्याच्यामध्ये समावेश असावा अशा सर्व गोष्टींनी भरलेला असा हा जो काही नैवेद्य असतो तो आपण भोजनासाठी तयार करत असतो. यापैकी तुम्ही 1 घास गाईसाठी, 1 घास कुत्र्यासाठी, 1 घास कावळ्यासाठी आणि तसंच पूर्ण जेवण तुम्हाला एका अतिथीला बोलावून त्यांना देखील पोट भरून खायला घालायचं आहे.
ह्या रूपातच आपण ज्या व्यक्तीसाठी जेवायला करत आहोत किंवा ज्यांच्यासाठी आपण ही श्राद्धविधी करत आहोत त्या रूपामध्ये आपल्याकडे ती व्यक्ती जेवायला येते असं मान्यता असते. त्यानंतर ब्राह्मणाला आपण आदरपूर्वक अन्नदान करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दक्षिणा देखील देऊ शकता. त्याप्रमाणे ब्राह्मण गृहस्थ आणि पितरांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद देखील तुम्हाला घ्यायचे आहेत. आता ह्यानंतर 3 पिंडांपैकी पहिलं पिंड जे पाण्यामध्ये जातं ते चंद्रदेवाला तृप्त करतं आणि चंद्रदेव स्वतः देवता आणि पितरांना संतुष्ट करतात असं मानलं जातं. दुसरं पिंड जे पत्नी आणि गुरुजनांच्या आज्ञेने ग्रहण करते. यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देत असतात. तिसरं पिंड हे अग्निदेवतेला अर्पण केलं जातं आणि यामुळे पितृ तृप्त होऊन पुत्राच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षामध्ये पितरांसाठी काहीही केलेलं नाही त्यांनी केवळ सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केलं तरीही पूर्वज तृप्त होत असतात. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ मिसळून तुम्ही स्नानादी कार्य उरकून घ्या. स्वच्छ वस्त्र परिधान करा, सात्विक भोजन बनवा आणि दिवसाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजेच तिन्ही सांजेला दिवा लावून तो घराच्या प्रवेशद्वारावरती ठेवा. यानंतर तुम्ही देवासमोर एक दिवा लावा. एका कलशामध्ये पाणी घेऊन प्रार्थना करा आणि पूर्वजांचे मनापासून स्मरण करा आणि आपल्या घरावरती वारसांवरती कृपादृष्टी आणि शुभाशीर्वाद राहावे अशी इच्छा प्रकट करा. अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल प्रामाणिकपणे क्षमायाचना करा आणि तृप्त मनाने पितृलोकामध्ये परतण्याची विनंती पूर्वजांना करा असं सांगितलं जातं. या दिवशी घरातील महिला वर्गानं सर्व कार्य उरकल्यानंतर आनंदी मनानं पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करायची असते. पूर्वजांच्या नावानं श्राद्ध कार्य आणि तर्पणविधी करून झाला की पूर्वजांच्या नावाचं एक पान काढून ठेवायचं. हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करायचं. कावळ्यांसाठी काढून ठेवलेल्या जेवणामधील भागाला काकबळी असं म्हटलं जातं. पितृपक्षामध्ये पूर्वज कोणत्याही स्वरूपात येऊ शकतात अशी मान्यता आहे. घराच्या खिडकीवरती किंवा दारावर जर कावळ्याने विशिष्ट अशी कृती दर्शवली तर पूर्वजांचे आपल्यावरती आशीर्वाद मिळाले अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी काकबळी किंवा कावळ्याला नैवेद्य अर्पण करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे. ही सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर श्राद्धविधी करण्याचा अधिकार नेमका कुणाला आहे ते देखील जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. गरुड पुराणामध्ये पितृपक्षा 15वड्यामधील श्राद्धविधी कुणी करायचा याबद्दल सविस्तर विवेचन आहे. ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या अनुपस्थितीमध्ये सून पत्नी श्राद्धविधी करू शकतात. यामध्ये ज्येष्ठ कन्या किंवा एकुलती एक कन्या यांचाही समावेश असतो. पत्नीचं निधन झालं असेल किंवा तिच्या अनुपस्थितीमध्ये सख्खा भाऊ, भाचा, नातू, नात हे देखील श्राद्ध करू शकतात. यापैकी कुणीही उपस्थित किंवा उपलब्ध नसेल तर तुम्ही शिष्य, मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट अशा कोणालाही श्राद्धविधी करण्यासाठी सांगू शकता. यापैकीही कोणी उपस्थित नसेल तर तुम्ही कुळाच्या पुरोहितांना त्या कुटुंबामधील पूर्वजांच्या नावानं श्राद्धविधी करण्यासाठी सांगू शकता. याचाच अर्थ की घरातील पुरुष उपस्थित नसेल तर महिलांना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे. आता ह्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे ते देखील. पितृपक्ष हा 15 दिवसांचा पश्चातापाचा काळ असतो ज्यामध्ये आपल्याला शांत आणि दानी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच यामध्ये गरिबांना आणि मुक्या जनावरांना भोजन आणि अन्न दिलं पाहिजे. श्राद्ध करण्यापूर्वी श्राद्ध करण्यासाठी योग्य वेळ आणि ठिकाण याबद्दल तुम्ही तुमच्या शेजारील ब्राह्मणांना विचारून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. थोरल्या मुलानं धोतर नेसून हा विधी करायचा आहे. जर मोठा मुलगा हयात नसेल तर धाकटा मुलगा किंवा नातू किंवा पत्नी हे काम करू शकतात. यासोबतच तुम्ही तांदूळ आणि तीळ असलेले पिंड दान कावळ्यांना करू शकता कारण ते मृत्यूचा देव यमाचे दूत मानले जातात. आता यानंतर पितृपक्षामध्ये काय करू नये हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये तुम्ही दारू, मांसाहार, काळे मीठ, जिरे, चणे, लसूण, कांदा यांचं सेवन कटाक्षानं टाळायचं आहे. पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारच्या चैनीच्या वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची नाही. पितृपक्षामध्ये कोणत्याही शुभ कार्यक्रमाचे आयोजन अजिबातही करू नका. यासोबतच तुम्ही लोखंडी वस्तू वापरणं देखील टाळायचं आहे. या काळामध्ये चांदीची आणि पितळेची भांडी जमेल तितकी वापरली तरीही चालेल. हे सर्व झाल्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पितृपक्षामधील तारीख माहीत नसेल की कोणत्या दिवशी आपण पितृपक्ष किंवा श्राद्ध करायचं आहे तर ती गोष्ट आता पुढील प्रमाणे तुम्ही समजून घेऊ शकता.
एकतर एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू झालेला असतो त्यावेळेसच त्याच्या श्राद्धाची तिथीही काढून ठेवलेली असते आणि मग ती कोणत्या दिवशी येईल त्यानुसारच तुम्ही पितृपंधरवड्यामध्ये देखील त्या व्यक्तीचं पितरांचं पूजन घालायचं असतं. यासोबतच जेव्हा तुम्ही प्रतिपदा तिथीला एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीचं श्राद्ध तुम्ही आश्विन कृष्ण महिन्याच्या प्रतिपदेला करायचं असतं. द्वितीयेचं श्राद्ध हे ज्या लोकांचा मृत्यू कोणत्याही द्वितीयेला झाले असेल त्यांचं श्राद्ध या दिवशी केलं जातं. तृतीयेला ज्या व्यक्तींचा मृत्यू तृतीया तिथीला झाला आहे त्यांचं केलं जाईल. तर चतुर्थीचं श्राद्ध हे ज्या लोकांचा मृत्यू चतुर्थी तिथीला झाला आहे त्यांचं केलं जाईल. ज्या लोकांचा लग्न झालेलं नव्हतं आणि ज्यांच्या पंचमीच्या दिवशी मृत्यू झाला असेल त्यांनी पंचमी दिवशी श्राद्ध करायचं आहे. ज्या लोकांचा मृत्यू हा षष्ठी तिथीला झाला आहे त्यांचे श्राद्ध षष्ठी तिथीला होतं. तर सप्तमीच्या तिथीला मृत्यू झालेल्या लोकांचं श्राद्ध हे सप्तमीच्या दिवशी होतं. अशाच प्रकारे अष्टमीचे देखील श्राद्ध केलं जातं आणि नवमी तिथीला महत्त्वाचं मानलं जातं. कारण की या दिवशी विवाहित महिला आणि मातांचं श्राद्ध करणं हे उत्तम मानलं जातं. या दिवसाला मातृनवमी श्राद्ध असं देखील म्हणतात. कारण की या दिवशी गेलेल्या स्त्रिया ह्या सवाष्ण स्त्रिया असतात. त्यासोबतच दशमीच्या दिवशी ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांचं श्राद्ध या दिवशी केलं जातं आणि एकादशीचे श्राद्ध हे मृत तपस्वींचं श्राद्ध म्हणून मानलं जातं. ज्या लोकांचा मृत्यू हा द्वादशीच्या दिवशी झाला आहे किंवा ज्यांचा मृत्यूची तारीख माहीत नाही अशा लोकांचं या दिवशीच म्हणजे द्वादशीला श्राद्ध केलं जातं. त्रयोदशीला फक्त मृत मुलांचं श्राद्ध केलं जातं. तर चतुर्दशीचं श्राद्ध हे जे काही लोक अपघात, रोग किंवा आत्महत्येमुळे मरण पावतात त्यांच्यासाठी चतुर्दशीचं श्राद्ध मानलं जातं. अकाली मरण पावलेल्या लोकांचं श्राद्ध देखील या दिवशी केलं जातं. आणि ह्यासोबतच सर्वपित्री अमावस्या किंवा सर्वपित्री श्राद्ध म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला बाकी कोणत्याही अन्य कारणामुळे तुम्हाला जर ते श्राद्धविधी ठरलेल्या वेळेमध्ये जर करायला जमलं नाही तर अशा मृत व्यक्तीचं श्राद्ध तुम्ही सर्वपित्री अमावस्येला करू शकता. या दिवशी अवश्य असा तर्पण विधी करून तुम्हाला आपल्या पितरांना शांत करायचं आहे आणि त्यांचे कृपाशीर्वाद आपल्यावरती राहावेत म्हणून त्यांच्याकडे विनंती आणि प्रार्थना करायची आहे. तर ही झाली संपूर्ण माहिती पितृपक्षाबद्दलची, ज्यामध्ये तुम्हाला तारीख, पूजा, विधी, काय करायचे काय नाही आणि श्राद्धाची तारीख कशी काढायची हे सर्व सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे सोडूनही काही अडचण असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.